श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी अश्विनी तुम्हा सर्वांचे आणि सोबत मेघाताईंचे अनुभव कथन मालिकेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. काल आपण ऐकलं होतं की बाहेरची बाधा, स्वामींचे स्थान किंवा स्वामींचं ठाणं त्याला काय म्हणतात, का असतं, कसं असतं, त्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या होत्या आणि त्याच्याच बरोबर अजून एक छान एक घटना पण ऐकली होती की स्वामी मेघाताईंवर नाराज झाले होते. तर आज मला जाणून घ्यायचं आहे की मेघाताई, स्वामी तुमच्यावरती नाराज झाले तुम्ही सांगितलं आणि तो तुम्हाला एक प्रसंग छान सांगायचा होता, खूप खुलून आणि मनमोकळेपणाने सांगायचा होता. तर मी अपेक्षा करते की आज तुमच्याकडे बऱ्यापैकी वेळ असेल तर तुम्ही सांगाल. श्री स्वामी समर्थ. मला हा अनुभव सांगायचा आहे कारण की हा थोडा मजेदार पण आहे आणि आपण विश्वास करू शकतो की नाही काही सांगता येत नाही, पण तरी मला सांगायची इच्छा आहे. काय झालं होतं ना, मी मेडिटेशन करायला बसली आणि स्वामींच्या समोरच बसली होती. मेडिटेशन करता करता मी इतकी डीप गेली की मला कळलं नाही की मी किती डीप गेली आहे. त्याच्यानंतर त्या पिरियडमध्ये असं सुरू होतं की म्हणजे ते ऑफिस जे कार्यालय आहे ते दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी स्वामी मागे लागले होते. पण मी हट्ट पकडून ठेवला होता की नाही, मला इथेच राहायचं आहे आणि मी इथेच राहणार. पण स्वामी ऐकायला तयार नव्हते. तुम्हाला असं वाटत असेल की मी असं कसं म्हणतात की स्वामी ऐकत नव्हते. का? कारण की मी जेव्हा पण जेवण करायला बसायची या मग स्वामींना नैवेद्य चढवायचे ना, तर एक माशी आहे ना, नेमकी एकच माशी तिथे फिरत राहायची. कधी खांद्यावर बसायची, कधी हातावर बसायची आणि कधी म्हणजे ताटाजवळ यायची. तर त्यावरून कळायचं की स्वामी इथे आहे. पण काही काळानंतर म्हणजे माशीचं येणंच बंद झालं. अच्छा. तर ते माशीचं येणं बंद झालं. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की असं काय झालं बा? तर मी मेडिटेशनला बसली आणि त्याच्यानंतर बघितलं की नेमकं काय. तर असं झालं होतं की मेडिटेशन करता करता मी इतकी डीप गेली आणि त्याच्यानंतर असं झालं की समोरून असं स्वामी बसले आणि ते उठले आणि उठून असं मला म्हणत आहेत की चल इथून. आणि मी पण त्यांच्या म्हणजे माझी सोल मी तिथेच बसलेली, पण माझी सोल माझ्या शरीरातून बाहेर निघाली आणि ती पण त्यांच्यासोबत त्यांचा हात पकडून निघत आहे. पण तिथे मग मी स्वामींना म्हटलं की स्वामी नाही, थांबा इथे. पण स्वामींनी ऐकलं नाही. त्यांनी म्हटलं की नाही, तुला चलावंच लागेल. पण मी म्हटलं माझे कलिग्स इथे आहेत आणि मी त्यांना सोडून नाही जाऊ शकत. तर त्यामुळे असं झालं होतं की स्वामी म्हणजे स्वामींनी हट्ट पकडून ठेवला होता की मला घेऊनच जायचं आणि मी हट्ट पकडून ठेवला होता की मला इथे थांबायचं आहे. बापरे! असं म्हणजे द्वंद्वच सुरू होतं जणू काही तुमच्यामध्ये आणि स्वामींमध्ये. हो, आणि हे भरपूर दिवसापासून होतं. कारण की ज्या माशीच्या रूपात स्वामी नेहमी यायचे. जेव्हा पण मला काही प्रॉब्लेम झाला किंवा काही झालं तेव्हा मला असं वाटायचं की मला कोणीतरी हेल्प करायला हवं या कोणीतरी सजेशन द्यायला हवं, तर बरोबर स्वामी येऊन तिथे मला मार्गदर्शन करायचे. अच्छा. किती छान. आणि मग ती माशी आता तुम्ही दुसरीकडे जिथे कुठे शिफ्ट झाले आहात, तर थोडासा तो पत्ता सांगाल का की तुम्ही कुठे शिफ्ट झाले आहात? म्हणजे जेणेकरून आपल्या प्रेक्षकांपैकी जर का तुम्हाला तुमच्यापर्यंत कोणाला पोहोचायचं असेल तर ते पण इझिली पोहोचू शकतील. हो, नक्की सांगते. आता आपण शिफ्ट झालोय खरबीला. तिथे माझं राहतं घर पण आहे आणि आता बाजूचा प्लॉट घेण्याचा पण विचार आहे. जोपर्यंत पैसा येत नाही तोपर्यंत आपण वाट पाहू. माझं एक मंदिर पण आहे, शिव मंदिर. आणि त्या शिव मंदिरचं पण एक स्टोरी मला सांगायचीच होती, पण पहिले मी ही पूर्ण करते. बरोबर. तर सध्या मी तिथेच स्वामींना विराजमान केलेलं आहे. सध्या तेच तिथेच आहेत. बरं. मग जो बाजूचा प्लॉट तुम्ही घ्यायचा म्हणत आहे, तर मग तिथे काय ऑफिस एस्टॅब्लिश करायचा विचार करताय की काय विचार करत आहे? तिथे एक मंदिर पण आहे, जसं शिव मंदिर आहे. तसंच त्यासोबत आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं कार्यालय पण सुरू करण्याचा विचार करतो आहे. वाव! खूप सुंदर. खूपच सुंदर कल्पना आहे ताई. तिथे लोकांचे राशी भविष्य वगैरे त्याचं निवारण पण करण्यात येईल आणि भरपूर काही सेवा देण्याचा विचार करते आहे. पण त्या गोष्टीला मला एवढं कळतं की मी तेवढी तर स्वामींचं हे करण्याच्या एवढी म्हणजे ऐपत नाहीये. पण जर स्वामींनी मला ताकद दिली तर मी नक्की तेवढं करू शकेल. नाही, नाही. मी आणि प्रेक्षकांच्या वतीने सुद्धा मी सांगू इच्छिते की तुमच्या नक्कीच या सर्व
कल्पनेला आणि प्रयत्नांना यश मिळो. स्वामी नक्की तुमच्या पाठीशी आहे, बिलकुल आहेच. आणि खात्री आहे की ते तुम्हाला काही ना काही नक्की मदत करतीलच. तर थांबावं लागेल मला असं वाटतं आहे आज आपल्याला.